त्यांनी फक्त आणि फक्त एससी आणि एसटीचाच फंड चोरायचा प्रयत्न केला आणि तो फंड आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे, तुमच्या बापाचा नाही। नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनावर वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा। सुजात आंबेडकरांनी मोर्चेचं नेतृत्व करून प्रशासनाला धाब्यावर धरलं आहे। ते पुढे म्हणाले, आदिवासी आणि एससी एसटीचा फंड प्रशासनाकडून चोरण्यात आला। महायुतीचे सरकार आदिवासी एससी एसटीचा फंड लाडक्या बहिणींसाठी फिरवला आहे। आमचा लाडक्या बहिणीला विरोध नाही। ते पुढे असेही म्हणाले की आमच्या बापाने संविधानात आदिवासी आणि एसटी एससीचा फंड दिला आहे, तो फंड आमच्या हक्काचा आहे, तो कुणाच्या बापाचा नाही। दिलेल्या संविधानामध्ये आदिवासी असो, भटके विमुक्त असो, दलित असो, बहुजन असो, या सगळ्यांच्या सुधारासाठी एक नियोजन केलेले, योजना केलेली आणि हे सुधार योजना नियोजन करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते। ती काय असते? फंड। तुम्हाला कार्यक्रम करायचे, आदिवासी भागामध्ये जाऊन विकास करायचा आहे, आदिवासींमध्ये जाऊन काम करायचंय, आश्रमशाळा चालवायची, हॉस्टेल चालवायचे, ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा आदिवासींचा आर्थिक विकास करायचा असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लागते या सगळ्या योजना करायला। तो काय असतो? फंड, पैसे। आता इकडच्या सरकारने एक मोठी चोरी लुबाडी केली। ती काय? ती आदिवासींचा आणि एससी एसटीचा फंड चोरलेला। जर फंड थांबला तर विकास थांबलं, विकास काम थांबलं, योजना थांबल्या तर आदिवासींचा विकास थांबला आणि हे यांचा सरळ सरळ येडी आहे। आता आपल्या समोर अनिल दादा म्हणाले, अरुणाबा म्हणाले की हा एससी एसटीचा फंड हा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीसाठी फिरवला। लाडक्या बहिणीला आमच्यापैकी कोणाचाही विरोध नाही। इकडे महिलांचा उद्धार होत असेल, इकडे महिलांचा विकास होत असेल, लाडक्या बहिणी योजना माफक होत असेल तर आम्ही त्याचा विरोध नाही करत। पण या सरकारकडे असे कितीतरी पैसे आहेत, असे कितीतरी तिजोरे आहेत, असे कितीतरी फंड आहेत जे ते वळवू शकतात, पण त्यांनी तो वळवायचा नकार दिलाय आणि त्यांनी फक्त आणि फक्त एससी आणि एसटीचाच फंड चोरायचा प्रयत्न केला। तो का चोरायचा प्रयत्न केला? कारण त्यांना आपला विकास नकोय आणि त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये इकडच्या दलितांना, बहुजनांना आणि आदिवासींना मागासच ठेवायचं। आता बघा, थोड्याच दिवसात आपल्या नाशिकमध्ये एक अनाउन्समेंट झाली होती, परत एकदा कुंभमेळावा भरणार। किती खर्च होणार कोणाला अंदाज आहे? 23,000 कोटी म्हटलं। आपल्याकडनं किती चोरला? 4,000 कोटी इकडनं गेले, 31 कोटी येणार होते असं म्हटलं, तो अजून काही फंड आला नाही। तर आपण थोडक्यात बघा की एससी एसटीचा फंड सोडून बरेच कितीतरी विभाग आहेत जिकडे सरकारला पैसे फिरवता येतात महिलांच्या विकासासाठी, पण ते फिरवत झाले। आणि हे फक्त इकडचं सरकार नाही, तुम्ही कर्नाटकाचं सरकार बघा, तेलंगणाचं सरकार बघा, तिकडे भाजपचं नाही तर दुसऱ्या पक्षाचे चोर बसलेले। त्यांनी एससी आणि एसटीचा फंड कर्नाटकाचा आणि तेलंगणाचा चोरून तिकडच्या धार्मिक विधींसाठी वळवला आणि आता इकडे महाराष्ट्रामध्ये तो लाडक्या बहिणीसाठी फिरवला जातो, उद्या कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी फिरवला। पण आमची मागणी एकच आहे की एससी आणि एसटीच्या विकासासाठी या संविधानामध्ये जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये फंडाचं सुद्धा नियोजन केलं होतं आणि तो फंड आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे, तुमच्या बापाचा नाही।